लोणावळ्यामध्ये फार्म हाऊस बुक केला होता कारण माझी मावस नणंद आहे माधवी, तिच्या मुलाचा म्हणजे मीतचा बड्डे होता, तर आम्ही तिकडे गेलो होतो. ऑल फॅमिली आली होती, म्हणजे माझ्या मावस नंदा वगैरे आहेत त्या सगळ्या, मावस दीर आहेत ते, आणि आम्ही जावा असे सगळेजण, मावशा वगैरे होत्या त्याच्यामध्ये. तर आम्ही सगळेजण असं एकत्र गेलो होतो आणि रात्रभर आम्ही तिथं फार्म हाऊसवर राहिलो आणि स्विमिंग पूलमध्ये वगैरे एन्जॉय केला आणि जेवण पण आम्ही तिथंच जेवण वगैरे केलं. सकाळी आम्ही लोणावळ्याच्या जवळच असं तुंगारली डॅम आहे तिथं गेलो होतो, कारण आम्हाला थोडंसं आवरायला लेट झाला आणि आम्हाला 11 वाजता जे फार्म हाऊस आहे ते आम्हाला खाली करून द्यायचं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही असं विचार केला की आपण डॅमवरच जाऊन केक कटिंग करूया. तर मग आम्ही इथं डॅमवर आलो होतो आणि ही आहे सुप्रिया, ही नवीन ब्लॉगर आहे आणि ती ब्लॉग कसा शूट करायचा, काय बोलायचं याचा प्रॅक्टिस करत होती आणि तिने छान असं शूट केला होता. आणि आम्ही डॅमच्या जवळच आलो होतो, गाडी वगैरे पार्क वगैरे केली. तुम्ही जर का लोणावळ्यात कधी आलात तर तुम्ही हा तुंगारली डॅम आहे, तुम्ही तिथं नक्की एकदा व्हिजिट करा. आणि हा गौरव आहे, हा इथली इन्फॉर्मेशन सांगत होता. तो म्हणजे जसं दिसेल तसं सांगत होता, त्याला इथलं फारसं काही माहिती नव्हतं, पण तो आम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी आणि अशाच जोक वगैरे तो काहीतरी करत होता आणि आम्हाला खूप त्याने हसवलं आणि आम्हाला एवढं छान वाटत होतं आणि थोडासा वेळ सगळ्यांबरोबर एन्जॉय करायला मिळाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डॅमवर गेलो. थोडंसं असं चालत जाण्याचा रस्ता आहे, गाडी वगैरे पार्क करून तुम्ही लगेच 1 मिनिटभर पण नाही चालायला लागत, तर तुम्ही तिथे लगेच पोचू शकता. लोणावळ्यामध्ये भरपूर पॉईंट आहेत बघण्यासाठी, तर तुम्ही नक्की एकदा या डॅमला पण व्हिजिट करा आणि तुम्हाला मग मी व्ह्यू दाखवते. चला तर मग व्ह्यू बघूया. आता आमचं असं ठरलं होतं की तिथं थांबायचं आणि तिथंच स्वयंपाक करायचा, चुलीवरचा स्वयंपाक करायचा. आणि मग माझे मिस्टर वगैरे सामान आणायला गेले होते आणि आम्ही तिथं आसपास काही फिरण्यासारखं आहे किंवा काही बघण्यासारखं आहे ते बघत होतो. आणि तिथं करवंदाची झाडं भरपूर होती आणि आम्ही करवंद, कच्चा फणस वगैरे तिथून घेऊन आलो होतो येताना. आणि छान असा डॅमचा व्ह्यू बघितला. आणि थोडंसं असं चालत जावं लागतं, पण तिथं एकदम शांत वातावरण आहे. तुम्ही पण एकदा कधी लोणावळ्यात गेला तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि या डुग्याबरोबर मी खाली उतरत होते. त्याच्यानंतर गौरव हा मजेशीर गोष्टी सांगत होता, तर त्याच्या मजेशीर गोष्टी ऐकूया. तर आता ठिकाण आहे, वर नका जाऊ, झाडाला काही जाऊ. आता बड्डे म्हटल्यावर थोडंफार तरी डेकोरेशन व्हायलाच पाहिजे आणि हे गंभीररावांचं काम होतं आमच्या. आणि ते डेकोरेशन, फुगे कसं ते काय करत होते त्यांचं त्यांनाच माहिती. आणि त्यांनी ते झाडांना असे फुगे अडकवले आणि आम्ही 2 नंबरचा जो बलून होता तो झाडाला चिकटवला होता. आणि त्याच्यानंतर मग ते फुगे असं वगैरे सगळं जॉईन झाल्यानंतर म्हटलं चला आता केक कापूया, कारण आईस केक आणला होता आणि तो या गरमीमध्ये खूप वितळून जाईल, म्हणून आम्ही पहिला हे केलं की आपण पहिला केक कटिंग करून घेऊया आणि नंतर तुम्हाला काय करायचं ते मग तुम्ही एन्जॉय करा. आणि मध्ये सुप्रियाचं ब्लॉगिंग चालू होतं, तिला आता ब्लॉगिंगमध्ये खूप मजा येत होती, तर ती मध्ये ब्लॉगिंगची माहिती सांगत होती. आणि हा गौरव बोलतो की मी झाडावर चढले, माझं पण थोडंसं शूट वगैरे घ्या. इथं मुलं फुगा फुगवत होती आणि ह्याला बघा कसा हा फुगा फुगवतोय. आणि खूप मजा आणि खूप एन्जॉय केलं आणि मोठ्यांनी पण एन्जॉय केलं, तसंच छोट्यांनी तर भरपूर एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर फुगे वगैरे आम्ही झाडाला लावले आणि मग आम्ही केक कटिंग करायला घेतला.
आणि त्याच्यानंतर मग आम्ही चुलीवर व्हेज पुलाव बनवला आणि असं खूप छान एन्जॉय केला. सगळेजण एकत्र आले आणि खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. ओके, बाय.